महत्वाचे आमचे कोल्हापूरचे प्रश्न म्हणजे हद्दवाढ, जी एक आज काळाची गरज आहे. इतर शहरं इतकं झपाट्यानं वाढू लागले आहेत की रस्ता त्यांचा संपत नाही, एवढ्या आपण गाडी चालवत गेलो तरी एवढा वेळ जातो. बट आपण रेडियस पकडला नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, तरी अगदी काही मिनिटातच आपलं शहर संपतं. करेक्ट. त्यामुळं हद्दवाढ ही मोस्ट नेसेसिटी आहे आणि आमच्या लाडक्या भाऊनी त्याचे आश्वस्त केले लोकांना की हद्दवाढ ही होणार. काँग्रेसकडे होते. कोल्हापूरचा विकास नेत्यांनी ठरवला असतो. नेत्यांचं एकमत झालं तर विकास होणार नाही. ऐन निवडणुकीमध्ये नाही आहे हे, निवडणुकीच्या आधीच निर्णय झालेले आहे याचे. हे काय अगदी निवडणूक आली म्हणून लाडकी बहीण जागवली अशातला काही भाग नाही आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी किंवा इतर कुठल्याही म्हणजे स्त्रियांसाठी, महिलांसाठी ज्या काही योजना होत्या त्या आधीच होत्या. काँग्रेसनं सर आता कोल्हापूरचे रस्ते पहा, कोल्हापूरचे नगरपालिकेच्या शाळा बघा, काही रोड बघा, पार्किंग बघा. तुम्ही बघितलं तर कोल्हापूरमध्ये वावरताना जरा तरी प्रसन्न वाटतं का? छान रिस्पॉन्स मिळेल या निवडणुकीच्या दृष्टीनेच नाही, पण नेहमीच भाजप सरकार आणि महायुतीचं सरकार हे समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करत आलेलं आहे. या इलेक्शनच्या धोरणांचाच विचार करून नाही तर कायमस्वरूपी म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही बघितलं की जी वचन आम्ही द्यायचा प्रयत्न केला ती पूर्ती पण आम्ही केली आहे. त्या वचनांची पूर्ती करणारं हे सरकार आहे. तर व्हॉट इज द कंडिशन ऑफ द बसेस? केएमटीचे बसेस कशा आहेत? तर आज एसी बसेस पुण्यामध्ये चालू आहेत, मुंबईमध्ये चालू आहेत, इतर स्टेटमध्ये चालू आहेत. केएमटी ऑलरेडी विच इज इन लॉस, त्याला फ्री करून काय होणार आहे? आज आमचे खासदार साहेब आदरणीय धनंजय महाडिक साहेबांनी 2 कोटीचे इलेक्ट्रिक बसेस ह्या 100 ऑलरेडी अलॉट केल्या, ज्या आता आपल्या कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरणार आहेत. अहो 15 वर्ष तुमची सत्ता होती ना, करायचं होतं ना तेव्हा. आता तुम्ही एवढा मोठा जाहीरनामा काढून ह्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत का? बरं ठीक आहे, तुम्हाला दिलेला विश्वास मग तुम्ही सारथी लावायचा होता. आता काय आहे? आता तुम्हाला परत आणि तुम्ही त्याच बेसिक गोष्टींवर आलाय. म्हणजे तुम्ही स्वतःच मान्य केलं की तुम्ही दिलं नाही. जनतेला काय पाहिजे असतंय की स्वच्छतेच्या सुविधा असतील किंवा रस्त्याच्या असतील किंवा लाईटचे पोल्स असतील, मग तुम्ही अजून त्याच्यावरच इलेक्शन करताय. मग ह्याच्या बियॉन्ड जाऊन काहीतरी विचार होणार आहे. कोल्हापुरात 15 वर्ष ज्यांची सरकार होते त्यांनी मूलभूत सुविधांपासूनच कोल्हापूरला नाम ठेवलेलं आहे. आज त्यांचा 5 स्टार बफे सारखा जर आपण बघितला, त्यांनी जो अजेंडा सांगितलाय तर त्यात ते म्हणतायत की आम्ही मोफत फिजिओथेरपी देऊ, मोफत केएमटी बस देऊ, असं सगळं त्यांनी ठेवलंय. पण माझा बेसिक प्रश्न आहे, जिथे पर्यटक वाढतायत, जिथं पर्यटकांना संधी आहे, तिथं महिलांसाठी एक साधं स्वच्छतागृह तुम्हाला एवढ्या 15 वर्षात बांधता नाही आलं. आणि आज तुम्ही म्हणता फिजिओथेरपी देऊ, हे देऊ, हे नुसते आश्वासने देतात. आज आपण बघत असाल तर केंद्रात मोदीजींच्या माध्यमातून, राज्यात देवेंद्रजींच्या माध्यमातून अनेक विकास काम होत आहेत. आणि आपल्याला कोल्हापूरचा विकास करण्याचा असेल तर खरंच भारतीय जनता आणि महायुतीच्या उमेदवारांनी निवडून देणं गरजेचं आहे. त्यांना कळालेलं आहे की काम कोण करतंय, कुठली पार्टी काम करते, नुसतं आश्वासनं कोण देत आहे. एक साधी गोष्ट आहे, जरी कितीही ते म्हटले की थेट पाईपलाईनचं वितरणात प्रॉब्लेम आहे, मोटारी गंजलेल्याच आहेत, त्यामुळे एक योजना केली ती पण पोहोचवू शकला नाही, आणि तुम्ही काय विकास करणार? नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, गेल्या अनेक दिवसापासून आपण कोल्हापूरमधल्या नेमक्या लोकांचं म्हणणं या महानगरपालिकेविषयी काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर 2 दिवस मतदानाचे राहिले असताना प्रचार यंत्रणा देखील त्या ठिकाणी वेग आलं चित्र आपण या कोल्हापूर शहरामध्ये बघतोय. आताच खरं तर थोड्या वेळापूर्वी मिसळ कट्टा या नावाच्या ठिकाणी मोठा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते. त्यांची संयुक्त मुलाखत या ठिकाणी झाली आहे. खरं तर या भागामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. खरं तर या भागामध्ये भारतीय जनता पार्टीवरती मोठे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत आहेत. त्यांची उत्तरे नेमकं ही भारतीय जनता पार्टी लोक कशा पद्धतीने देणार आहेत, तर हा देखील कळीचा मुद्दा या ठिकाणी ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागाची म्हणजे महानगरपालिका ही काँग्रेसकडे, सतेज पाटलाकडे होत असताना गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये प्रशासन होतं. तर या भागामध्ये जवळपास 3-4 आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना त्यांनी या भागाचा काय विकास केला नाही, हा प्रश्न त्या ठिकाणी सातत्यानं सतेज पाटील यांच्याकडून उपस्थित होतोय. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं इथला भारतीय जनता पार्टीचे लोक, इथला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसं देतोय त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. एवढा मोठा कार्यक्रम झालाय आज फडणवीस साहेबांचे 2 दिवसावरतीच मतदान राहिले, काय प्रतिक्रिया कार्यकर्ता? कार्यक्रम एक नंबर झाला. नियोजन एकदम छान होतं. फडणवीस साहेबांचा जो प्रत्येक गोष्टीचा मुळापासून जो अभ्यास आहे त्याचे त्यांनी पूर्णपणे एक्सप्लेनेशन दिलं आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर त्यांनी इतके समाधानकारक दिली की भविष्यात कधी कोल्हापूर हे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि चांगलं भविष्यात स्कोप आहे कोल्हापूरला. तुमच्यावरती आरोप होते सातत्याने की तुम्ही काय विकास केला नाही. 10 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुमच्याकडे केंद्रात राज्य सरकार होतं. सत्ता काँग्रेसकडे होती, पण तुमची केंद्रात राज्य सरकार होतं, तुम्ही विकास करायला पाहिजे होता कोल्हापूरचा. कोल्हापूरचा विकास नेत्यांनी ठरवला असतो. नेत्यांचं एकमत झालं तर विकास होणार. त्याआधी नेत्यांनी सगळ्यांनी ठरवायला पाहिजे बसून हद्दवाढ करायची का नाही करायची, पुढे काय आणि डेव्हलपमेंट करायची.
त्यांचं एकमत एकदा होईल असं आता फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दिसून आलं. बरं काय होईल महानगरपालिकेचे चित्र कसं होईल? माहिती आहे ना 100%. 100%. ठीक आहे, महायुती चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल. अजून काय महिला वर्ग आमच्या सोबत आहे, संवाद साधूया. काही नमस्ते. नमस्ते. एवढा मोठा कार्यक्रम संपन्न झालाय, काय प्रतिक्रिया आहे पहिली? आज एवढी मोठी सभा फडणवीस साहेबांनी माहिती. खरं म्हणजे जे देवाभाऊंनी सांगितलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये सुजाण नागरिक म्हणून त्यांनी 3 टप्पे सांगितलेत. की पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला झोपेतून खडबडून जाग येत असेल, कशासाठी की बाबा माझे कुठेतरी समाजाचं मी देणं लागतो, आणि या समाजाच्या देण्यासाठी जर तुमची झोप उडत असेल तर तुम्ही चांगल्या नागरिकाची एक देशभक्तीची पहिली पायरी चढली. आता एवढं समजून जावा की ज्यांना झोपेतून जाग येत असेल, कशासाठी तर सामाजिक प्रश्नासाठी, की कुठेतरी कचऱ्याचा उठाव होत नाहीये, कुठेतरी घंटागाडी येत नाहीये, हे सगळेच प्रश्न त्यामध्ये आले. तर यासाठी जर तुम्हाला झोपेतून जाग येत असेल तर तुम्ही देशभक्तीची पहिली पायरी ओलांडली. दुसरी पायरी की यासाठी तुम्ही एक छोटंसं जरी काम करत असेल, की कुठंतरी माझं समाजाला मी देणं लागतो, आणि त्यासाठी मी कुठंतरी छोटंसं एक माझी स्वतःची माझ्यासारख्या विचारांची युनिटी केली, आणि त्या युनिटीतून ती युनिटी एक बिल्डअप होत गेली, आणि खूप मोठा प्रश्न माझ्या याच्यातून एक सॉल्व्ह झालाय, की त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधलं. मग तो कुठलाही प्रश्न असू दे, आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करताय, मग ते कुठलंही क्षेत्र असू दे. तर ह्या एवढ्या मोठ्या सभेतून एवढा मोठा संदेश त्यांनी दिला, तर ते आपण कितपत घेतो ते आपल्यावर अवलंबून आहे. तर लाडक्या बहिणीचे पैसे 1 ते 2 दिवसामध्ये जमा होणार आहेत. विरोधक सांगतात की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हे पैसे द्यायला लागले, ते किती पण मान्य आहे तुम्हाला? नाही, ऐन निवडणुकीमध्ये नाही आहे, हे निवडणुकीच्या आधीच निर्णय झालेले आहे याचे. हे काय अगदी निवडणूक आली म्हणून लाडकी बहीण जागवली अशातला काही भाग नाही आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी किंवा इतर कुठल्याही म्हणजे स्त्रियांसाठी, महिलांसाठी ज्या काही योजना होत्या त्या आधीच होत्या, बरोबर आहे. पण ते विरोधकांनी त्याला एक थोडंफार कुठेतरी त्यांना समोर कुठेतरी बोलायचं असते किंवा काहीतरी त्याबद्दल सांगायचं असते, त्यामुळे हे मुद्दे येतात. पण असं काही नाही आहे की निवडणुकीच्या तोंडावरच आलंय म्हणून. ह्या आधीपासूनच ठरलेल्या होत्या. महिलांसाठी काहीतरी करायचं हे आपापल्या पद्धतीनं करतच असते, त्यामुळे हा मुद्दा काय महत्वाचा नाही आहे. की महिलांचं कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं सबलीकरण होतं, हा भाग महत्वाचा आहे. ताई नमस्ते. हा, नमस्कार. खऱ्या अर्थानं महिलांसाठी काय व्हायला पाहिजे कोल्हापूरमध्ये? काय बदल झाला महिलांच्यासाठी सुरक्षिततेचा विषय हा अगोदर सर्वप्रथम घेतला पाहिजे. कारण त्या शहरात, गावात, घरात कुठेही सुरक्षित नाही आहेत. त्यामुळं मंदिर, परत सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हे असायलाच हवेत. पाहिजे? ताई नमस्ते. सॉरी, नमस्ते. सर खूप मस्त मस्त झाले. आणि देवाभाऊ आल्यामुळे ती फारच टेस्टी लागत आहे. बरं, हा हा हा. काय सांगितलं भाऊ? खूप सुंदर त्यांच्या येण्यामुळं आज जो काय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक गेम चेंजर हा संवाद झालेला आहे, ज्यामध्ये पुढे काय होणार आहे आणि 2014 पासून काय करत आले आहेत ते त्यांनी लोकांना त्यांचं मार्गदर्शन केलं. आणि त्यामध्ये महत्वाचे आमचे कोल्हापूरचे प्रश्न म्हणजे हद्दवाढ, जी एक आज काळाची गरज आहे. इतर शहरं इतकं झपाट्यानं वाढू लागले आहेत की रस्ता त्यांचा संपत नाही, एवढ्या आपण गाडी चालवत गेलो तरी एवढा वेळ जातो. बट आपण रेडियस पकडला नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, तरी अगदी काही मिनिटातच आपलं शहर संपतं. करेक्ट. त्यामुळं हद्दवाढ ही मोस्ट नेसेसिटी आहे, आणि आमच्या लाडक्या देवाभाऊंनी त्याचे आश्वस्त केले लोकांना की हद्दवाढ ही होणारच. काँग्रेसनं काय काम केलं भागामध्ये? काँग्रेसनं सर, आता तुम्हाला काय नवीन आहे का सांगायला? कोल्हापूरचे रस्ते पहा, कोल्हापूरचे नगरपालिकेच्या शाळा बघा, काही रोड बघा, पार्किंग बघा. तुम्ही बघितलं तर कोल्हापूरमध्ये वावरताना जरा तरी प्रसन्न वाटतं का हो? आपण मुंबईला जाऊन येतो, पुण्यात जाऊन येतो, तिथंही अशाच पद्धतीचे लोक आहेत. पण आम्ही कोल्हापूरच का असं खड्ड्यात, पाणी विरह, सुरक्षते विरह, नगरपालिकेचे इश्यूज म्हणा, अस्वच्छता म्हणा, महिलांना काही शौचालय म्हणा, त्यांना काही लागणाऱ्या गोष्टीमध्ये काय पाहिलं गेलेलं आहे. बट आमचे देवाभाऊ, आमची महायुती आज निवडून आली तर 5 वर्षामध्ये 100% चेंज हा दिसणारच. त्यांना पण तोच प्रश्न होता, लाडक्या बहिणीचे पैसे 2 दिवसामध्ये जमा होणार आहेत. ऐन निवडणुकीत तोंडावर काय हे सगळं? नाही, ऑलरेडी इट इज डिक्लेअर्ड सर, ऑलरेडी इट इज डिक्लेअर्ड की आम्ही ते देणार आहोत, एकत्र 2 महिन्याचे देणार होतो. पण ड्यू टू कोड ऑफ कंडक्ट इट वॉज बीन डिलेड, आणि तो तेव्हा आचारसंहिता संपल्यानंतर 14ला मिळणार आहे, आणि तो बहिणीचा हक्क आहे जो भावाकडून मिळणार आहे. किती महत्वाचे लाडक्या बहिणीचे पैसे एखाद्या साधारण महिला मिळेल किती महत्वाचे? अरे ऑफकोर्स महत्वाचे आहेत. आज 1500 रुपयाची किंमत सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या नाही आहेत, पण त्या 1500 मध्ये 100 रुपयाचं तेलाची पिशवी येते, 1 किलो डाळ
येते, असा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी कुटुंबासाठी त्याचा 100% उपयोग होतो. आणि आज ते जसं म्हणाले त्या 1500 रुपये स्त्रीचा सन्मान वाढला आहे. सतीश पाटील स्वतः म्हणतात की महिलांसाठी बस मोफत करू या भागामधून, मग त्याचा फायदा होणार नाही. सर, व्हॉट इज द कंडिशन ऑफ द बसेस? केएमटीचे बसेस कशा आहेत? तर आज एसी बसेस पुण्यामध्ये चालू आहेत, मुंबईमध्ये चालू आहेत, इतर स्टेटमध्ये चालू आहेत. केएमटी ऑलरेडी विच इज इन लॉस, त्याला फ्री करून काय होणार आहे? त्यासाठी आपल्याला आज जसं आपण एआयच्या गोष्टी बघतो, तर बसेस किती कायापालट व्हायला पाहिजे बसेसची, म्हणजे एसी बसेस व्हायला पाहिजेत. आज आमचे खासदार साहेब आदरणीय धनंजय महाडिक साहेबांनी 2 कोटीचे इलेक्ट्रिक बसेस ह्या 100 ऑलरेडी अलॉट केल्या, ज्या आता आपल्या कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरणार आहेत. त्यामुळे महायुती 100% यायलाच पाहिजे. येस, येणारच. आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या भावांच्या बरोबर आहे. आश्रिताताई, नमस्ते. पहिल्यांदा नमस्कार. काय वाटतं, एवढा मोठा कार्यक्रम झालाय, कार्यकर्त्यामध्ये एक एनर्जी आहे, काय येणाऱ्या 2 दिवसामध्ये निवडणूक आहे, काय परिवर्तन होईल? खूप छान रिस्पॉन्स मिळेल या निवडणुकीच्या दृष्टीनेच नाही, पण नेहमीच भाजपा सरकार आणि महायुतीचं सरकार हे समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करत आलेलं आहे. या इलेक्शनच्या धोरणांचाच विचार करून नाही, तर कायमस्वरूपी, म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही बघितलं की जी वचन आम्ही द्यायचा प्रयत्न केला ती पूर्ती पण आम्ही केली आहे. त्या वचनांची पूर्ती करणारं हे सरकार आहे. आणि खोट्या म्हणजे भूलथापांना बळी न जाता ह्या वेळेला सुशिक्षित मतदार व्यवस्थित विचार करून महायुतीला साथ देतील असं मला वाटतं. काँग्रेस सांगते की आम्ही बरेच कामं केली, यामध्ये बरेच पैसे सोडले. अहो, 15 वर्ष तुमची सत्ता होती ना, करायचं होतं ना तेव्हा. आता तुम्ही एवढा मोठा जाहीरनामा काढून ह्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत का? बरं ठीक आहे, तुम्हाला दिलेला विश्वास मग तुम्ही सारथी लावायचा होता. आता काय आहे, आता तुम्हाला परत आणि तुम्ही त्याच बेसिक गोष्टींवर आलाय, म्हणजे तुम्ही स्वतःच मान्य केलं की तुम्ही दिलं नाही. म्हणजे सोयी सुविधा ज्या द्यायच्या होत्या, म्हणजे ज्या बेसिकली एखाद्या वॉर्डमध्ये एखाद्या जनतेला काय पाहिजे असतं की स्वच्छतेच्या सुविधा असतील किंवा रस्त्याच्या असतील किंवा लाईटचे पोल्स असतील, मग तुम्ही अजून त्याच्यावरच इलेक्शन करताय. मग ह्याच्या बियॉन्ड जाऊन काहीतरी विचार होणार आहे का नाही? भारतीय जनता पार्टी काय विश्वास माझ्या लोकांना? हे बघा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोण करते? आमची पार्टी करते सध्या, ते दिसतंय सगळ्यांना. आपल्या इकडे अभाव आहे का नाही? आहे. त्याच्यानंतर आपण लाडक्या बहिणीच्या योजनांबरोबरच आता लखपती दिदींची तुम्ही जे बघितला ती योजना, हा सर्वसामान्यांचा विचार करणारं सरकार आहे. म्हणजे असं आहे की गरजा काय आहेत हे ओळखून करणारं सरकार आहे. तर तुम्ही का नाही विश्वास ठेवायचा अशा सरकार? सगळं बरोबर आहे. हे बघा, ज्या वेळेला महागाई वाढली त्यावेळेला ह्याच्या आधी जशी अपॉर्च्युनिटीज वाढतील, तसे एक्सपेन्सेस वाढतील, तसं तुम्हाला त्याचं मिळणार रिफंड पण मिळणार आहे ना. तुम्हाला ज्यावेळेला अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे, ज्यावेळेला इथं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये होणार आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काही नवीन सुविधा किंवा नवीन काही डेव्हलपमेंट होतील, त्यावेळेला तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण मिळणार आहेत. त्यामुळे मिळणारे ऍक्सेस पण मिळणार आहे आणि त्यातनं तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाल तर तुम्हाला पैसा पण येणारच आहे ना. हे बघा, काहीच करायचं नाही आणि मग म्हणायचं की नाही नाही तुमची महागाई वाढली, असं नाही होणार आहे. हे सगळा सर्वांगीण विचार धरून चाललोय आपण की आपली मुलं इथून IT सेक्टरसाठी, बाकीच्या गोष्टींसाठी कोल्हापूर सोडून जात आहेत. फक्त आई वडील राहत आहेत तिथं, मुलं बाहेर आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार कोण करतंय हो आज? मग आता तुम्हाला जमीन अलॉट व्हायला लागली आहे, त्यानुसार डेव्हलपमेंट व्हायला लागली आहे, खंडपीठाचा विचार केला गेलाय, त्याचबरोबर महालक्ष्मी देवस्थानचा पण आराखडा आपण मंजूर करून घेतलाय. तर ह्या सर्वांगीण विचाराचा आपण करतोय की जेवढे टुरिझम येतील, टुरिझमच्या पासून आपल्याला काही त्याच्यापासून फायदा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार महायुती सरकारच करते. महायुती सरकारनंच ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य विचार करून त्याचा विनिमय पण करण्याचा आणि त्यानुसार प्रोग्रेस करण्याचा म्हणजे प्रयत्न केलाय. नुसती कागदावरची गोष्टी नाही झालेल्या. आता एवढा कार्यक्रम प्रचार बघून हो. मनामध्ये कुठं धाकधुकी वाटते का? 100% नाही, खूप छान महायुतीला रिस्पॉन्स मिळणार आहे आणि सगळे नगरसेवक असे आहेत ना, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. ताई, नमस्ते. खरं तर एवढा मोठा आज कार्यक्रम झालाय, काय मनामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अभिमान किंवा एक ऊर्जा? आम्हाला खरंच खूप जास्त अभिमान आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. कारण राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः या विचारधारेवर काम करणारा हा पार्टी आहे आणि त्याचे सगळे कार्यकर्ते आहेत. आज आपण बघत असाल तर केंद्रात मोदीजींच्या माध्यमातून, राज्यात देवेंद्रजींच्या माध्यमातून अनेक विकास काम होत आहेत आणि आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर खरंच भारतीय जनता आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे. आजपर्यंत काय विकास झाला नाही कोल्हापूरचा? तुम्ही होताच की केंद्रात, राज्यात तुम्ही होताच नाही. मी महानगरपालिका म्हणून जी कामं म्हणतीये ते म्हणतीये की आपण
आपण महानगरपालिकेचं सत्ता आल्यावर करायचं आहे. विकास कोल्हापूरचा म्हणाल तर एअरपोर्ट आता आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यातून झालंय. आज देवेंद्रजींनी सांगितलं त्याच्यामध्ये रूट्स वाढवलेले जाणार आहेत, त्याचं विस्तारीकरण होणार आहे. आज आपण बघतोय की रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे, रंकाळ्याचं सुशोभीकरण आमदार राजेश क्षीरसागरांच्या माध्यमातून झालेलं आहे. रस्ते आता जरी त्यांनी ट्रोल करत असतील तर 100 कोटी आलेले नाहीत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, पण जे आलेत त्याचे रस्ते होत आहेत. तर विकासाची कामं आम्ही केंद्र आणि राज्य म्हणून करत आहोत. अनेक योजनांचा लाभ थेट महिलांपर्यंत, लोकांपर्यंत, गरजूंपर्यंत देत आहोत. आता आपल्या CPR साठी पण निधी मंजूर आहे, तिथं हॉस्पिटल आपले मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून बेड्स वाढवण्यात येणार आहेत. तर विकास आम्ही करत आहोत. पण कोल्हापुरात 15 वर्ष ज्यांची सरकार होते त्यांनी मूलभूत सुविधांपासूनच कोल्हापूरला नाम ठेवलेलं आहे. आज त्यांचा 5 स्टार बफे सारखा जर आपण बघितला, त्यांनी जो अजेंडा सांगितलाय तर त्यात ते म्हणतायत की आम्ही मोफत फिजिओथेरपी देऊ, मोफत KMT बस देऊ, असं सगळं त्यांनी ठेवलंय. पण माझा बेसिक प्रश्न आहे, जिथे पर्यटक वाढतायत, जिथं पर्यटकांना संधी आहे, तिथं महिलांसाठी एक साधं स्वच्छतागृह तुम्हाला एवढ्या 15 वर्षात बांधता नाही आलं. आणि आज तुम्ही म्हणता फिजिओथेरपी देऊ, हे नुसते आश्वासने देत आहेत. आणि पर्यटन वाढीसाठी पण आपलं तीर्थक्षेत्र आराखड्याला आपल्या सरकारकडून, महायुतीच्या सरकारकडून 1500 कोटीचा निधी मंजूर आहे. त्यातून कोल्हापूरला डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे त्यांचा जाहीरनामा खोटा फसवा जाहीरनामा म्हणायचा. त्यांचा जाहीरनामा हा खूप 5 स्टार असा जाहीरनामा आहे. एकच प्रश्न त्यांना आहे, एवढ्या वर्षात बेसिक नाही दिलं, हे ऍडव्हान्स कुठून देणार? परिवर्तन 100% होणार. 100% लोकांना कळालेलं आहे की काम कोण करतंय, कुठली पार्टी काम करते, नुसतं आश्वासनं कोण देत आहे. एक साधी गोष्ट आहे, जरी कितीही ते म्हटले की थेट पाईपलाईनचं वितरणात प्रॉब्लेम आहे, मोटारी गंजलेल्याच आहेत, त्यामुळे एक योजना केली ती पण पोहोचू शकला नाही आणि तुम्ही काय विकास करणार? त्यामुळे जनता शून्य आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, ताराणींची नगरी आहे, महिलांचा मतदानाचा टक्का जास्त आहे. लाडक्या बहिणींनी 10-0 हा कौल महायुतीला च्या बाजूने विधानसभेला दिलंय. आता महानगरपालिकेला पण लाडक्या बहिणीच ठरवणार आहेत की महायुतीचाच आमचा महापौर तिथे होणार आहे. नमस्ते. नमस्कार. कशी होती मिसळ? मस्त एकदम. रंग आला मिसळला. मिसळीला रंग होता. हा, काय म्हणले साहेब आलते देव, काय चर्चा? साहेबांनी मिसळीची वाहवा केली हा आणि बर. मला कोल्हापुरी मिसळ हा, ही सगळ्यात जास्त आवडते असं बर. त्याने फ्रँकली कबूल केलं. कोल्हापूर मिसळ आवडते. हा, बर. कोल्हापूर आवडते म्हणलं का? कोल्हापूर आवडते म्हणजे हा, काय आम्हाला तर काय खड्डण धुळण ते सगळं कोल्हापूर ट्रॉपिंग कसं आवडायचं कोल्हापूर? नाही, आता हळूहळू सुधारणा होईल. जर का बीजेपीची आता सत्ता गेली हा, तर सुधारणा होईल. बर, जायला पाहिजे बीजेपी. जायला पाहिजे. बर, आहे ना आता काँग्रेस आहे, करतो मग काम. अहो, काँग्रेसने काय केलंय? हा, काहीच नाही केलं. बर. म्हणजे आता Pipeline आणली कुठनं? Pipeline पाईपलाईन एक सोडली समजा, हा. तर त्यावेळी पाईपलाईन केली बरोबर आहे, पण हा. पाणी येते का व्यवस्थित? 4-4 दिवस पाणी येत नाही. हा, हा, बर. का उपयोग आहे त्या पाईपलाईनचा? हा, मग काय राहील अजून प्रश्न कोल्हापूरचे महत्वाचे? ते हातवडा मारायला पाहिजे. हा, हात वाढवायला पाहिजे. होय. बर, प्रश्न महत्वाचे सुटले पाहिजेत. होय, होय. हा, मग ह्यांच्यावर विश्वास का ठेवायचा आपण भारतीय जनता पार्टीवर? अहो, केंद्रात सत्ता ह्यांची आहे, हा, राज्यात ह्यांची सत्ता आहे. हा, आणि कोल्हापूरचं काय ही सत्ता आली हा, तर पाहिजे तेवढा निधी उपलब्ध होईल हा, हा, आणि त्यातून कोल्हापूरचा विकास साधला जाईल. बर, महत्वाचा. काय म्हणताय? हा प्रकार पहिल्यांदाच होते ना माहितीचा. कोणता? हे पहिला नव्हतं ना, हे बीजेपी वगैरे असं पक्षवाईज काय हा, नव्हतं, हा, हा, बर. पहिल्यांदाच होते. त्यामुळं हा, सुधारणा होणार इथून पुढे. महत्वाचा असा विषय होता की जे आरोप भारतीय जनता पार्टीवरती होतात त्याचे उत्तर नेमकं लोक कशा पद्धतीने देतात हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा असताना लोक त्या ठिकाणी ठाणकावून सांगतात की महानगरपालिकेची कामं ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे, परंतु ते महत्वाचे प्रश्न न सुटल्यामुळं खरं तर भारतीय जनता पार्टीवरती लोकांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवून इथली कामं सोडवून घ्यावा, इथले प्रश्न सोडवून घ्यावे अशा प्रतिक्रिया खरं तर लोकांच्या त्या ठिकाणी बघायला मिळते. त्या महत्वाचं असेल हद्दवाढ असेल, इथल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॉफिकची समस्या असेल आणि आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपले यांच्या माध्यमातून जी लोकांमध्ये एनर्जी आली आहे खरं तर ती या येणाऱ्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी लोकांमधून त्या ठिकाणी मतदानाच्या रूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.